नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। आटपाडी तालुक्यात शिवसेनेची गाडी फोडली, वातावरण तापले। सांगली जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे प्रचार जोरात सुरू आहेत। त्यातच हाय व्होल्टेज म्हणून गणल्या जाणाऱ्या निंबोडे जिल्हा परिषद गटात आज मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले। आटपाडी तालुक्यात आणि निंबोडे गटात असणाऱ्या विभूतवाडी येथे शिवसेनेच्या प्रचाराची गाडी फोडल्याने वातावरण तापले। गाडी नेमकी कोणी फोडली याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत। त्या ठिकाणी भाजप समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यामुळे नेमकी गाडी फोडली कोणी याची चौकशी केली जात असून त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटू शकतात। या गाडी फोडल्याच्या घटनेने निंबोडे गट व आटपाडी तालुक्यात मोठी खळबळ उडाली। या ठिकाणी शिवसेना आणि भाजपमध्ये मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे। अत्यंत अटीतटीची आणि चुरस असणारा हा गट आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भावजय आणि जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या सौभाग्यवती माधवी पडळकर विरुद्ध सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट विद्या मोटे यांच्यात काटेकी टक्कर दिसून येते। त्यामुळेच या हाय व्होल्टेज लढतीत शिवसेनेची गाडी फोडल्याची घटना घडल्याने याचा नेमका फायदा कोणाला होणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी।